नमस्कार शेतकरी बांधवांनो। तर आपल्या YouTube चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। तर हवामान अंदाज जो पंजाबराव डक साहेबांनी जो हवामान अंदाज सांगलेला आहे, तर त्या हवामान अंदाजानुसार दिनांक 21 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत सर्व महाराष्ट्रभर जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे। तर ह्या अंदाजानुसार ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन राहिलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचा हळदीला खत टाकायचा राहिलेला आहे, तर शेतीमधील जी काही कामे राहिलेली आहेत ती कामे नियोजनबद्ध करणं खूप गरजेचं आहे। तर पंजाबराव डक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 21 तारखेपासून पाऊस सुरू झालेलाच आहे। तर पावसाचं प्रमाण तुम्ही पाहता की भाग बदलून पाऊस खूप जोरात पडत आहे। तर ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन समजा काढायचं राहिलेलं आहे तर त्यांनी दक्षता घेऊन सोयाबीन जे काढलेलं आहे किंवा जे कापलेलं आहे, तर ते सोयाबीन तुम्ही योग्य प्रमाणात नियोजन करून त्याला तुम्ही झाकून ठेवू शकता, कारण पुढचे 7-8 दिवस पण जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे। तर त्या पावसामुळे जे आपलं नुकसान होणार आहे ते नुकसान आपण वाचवू शकतो। पंजाबराव डक साहेबांनी ज्याप्रमाणे मागच्या 10 दिवस जो पाऊस पडला होता त्याचा जसा अंदाज सांगितला होता, त्या अंदाजाप्रमाणेच हे जो 8 ते 10 दिवस पाऊस पडणार आहे याचा पण अंदाज खरोखर सिद्ध होत आहे। कारण 21 तारीख जी कालची तारीख झाली, 20 तारखेपासून पाऊस आपल्या वसमत तालुक्यात, हिंगोली जिल्ह्यात व जवळपासच्या परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये पण पावसाचं प्रमाण त्याप्रमाणेच वाढलेलं आहे। जो पंजाबराव डक साहेबांचा जो अंदाज आहे तो अंदाज खरा होत आहे आणि त्या अंदाजामुळे सर्व शेतकऱ्यांना पण लाभ होत आहे। तर पंजाबराव डक साहेबांनी सांगलेल्या माहितीचा जो निर्णय आहे तो खूप चांगला आहे आणि त्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्याला होत आहे। तर सर्वप्रथम त्यांचे मी आभार व्यक्त करतो। त्यांनी दिलेल्या माहितीमुळे सर्व शेतकऱ्यांचा फायदा होत आहे। तर अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि माहिती मिळवत राहा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।